पोलिसांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना आता उपरती झाली आहे। अखेर त्यांनी यू-टर्न घेत दिलगिरी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर गायकवाड नरमल्याचं दिसतंय। बघूया। मुख्यमंत्र्यांच्या तंबीनंतर गायकवाडांची सारवासारव। पोलिसांबद्दलच्या वक्तव्यानंतर संजय गायकवाड नरमले। आधी वादग्रस्त वक्तव्य, आता दिलगिरी। पोलीस हा सारखा अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला। हे पहा, राज्यातले एक महत्त्वाचे नेते असलेले संजय गायकवाड काय बोलतायत। राज्यात त्यांचंच सरकार आहे आणि त्यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही असं विधान संजय गायकवाड यांनी केलंय। पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50,000 दाखवतात असं म्हणत गायकवाड यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। नवा कायदा आला की हप्ता वाढतो असं पोलिसांबाबत त्यांनी वादग्रस्त विधान केलंय। असं विधान करून त्यांनी गृह खातं सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केलंय। पोलीस हा सारखा अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठेच नसेल। पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला। गुटखा बंदी केली की यानं गुटखा यांचा हप्ता वाढला। दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला। या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी इमानदारीने काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते। यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर क्षणाखलनी करणं एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होती। ना दारू राहत, ना गांजा राहत, ना चेज राहत। त्यांच्या या वक्तव्यानंतर बरीच चर्चा रंगली। तुमचं सरकार असताना राज्यात पोलीस दलात हप्ते वसुली चालत असेल तर जबाबदार कोण असे सवाल विचारले जाऊ लागले। अखेर प्रकरण अंगलट आल्यानंतर संजय भाऊ नरमले आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। आपल्या तोंडून महाराष्ट्र पोलीस नाव चुकून निघालं असल्याचा दावा त्यांनी केला। भावना दुखावल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली, पण याच वेळी त्यांनी स्थानिक पोलिसांवरच्या आरोपांवर मात्र आपण ठाम असल्याचं स्पष्ट केलंय। देवेंद्रजींनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली। एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आलेला, पण माझं वक्तव्य हे काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं धैर्य खचवणं, त्यांचं धाडस, साहस, पराक्रमाचा अपमान करण्याकरता नव्हतं। जे अनुभव माझ्यासोबत त्या ठिकाणी झालेले होते ते अनुभवच मी त्या ठिकाणी मांडले आणि माझ्या या शब्दामुळे जर महाराष्ट्रातल्या पोलिसांचं किंवा महाराष्ट्र सरकारची जर त्याच्यामध्ये अशी नाचक्की होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो। संजय गायकवाडांच्या पोलिसांवरच्या या विधानावर देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले। एकनाथ शिंदेंनी गायकवाडांना कडक समज द्यावी, अन्यथा कारवाई करावी लागणार असा इशारा फडणवीसांनी दिला। तर महाराष्ट्र पोलिसांबाबत असं बोलणं योग्य नसल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं। मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाहीये आणि मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या। हे असं चालणार नाही, हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल। यामध्ये आम्ही पोलीस सहमत नाही। महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस यांची एक वेगळी आख्यायिका आहे, वेगळा त्यांचा एक गोरा आहे। त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काम करून दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांचा जर काही गैरसमज झाला असेल तर आम्ही सगळे त्यांच्याशी बोलू, परंतु महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस याबद्दल आम्हाला सगळ्यांना या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्याचे कान टोचले। आपण शिवसैनिक आहात, शिस्त विसरू नका। आपल्या वक्तव्यामुळे पोलिसांचं खच्चीकरण होऊ देऊ नका असं म्हणत शिंदेंनी आपल्या आमदाराला भर सभेत झापलंय। पोलिसांच्या बद्दल तक्रारी काही लोकांच्या असतील, तुम्ही माझ्याकडे, मुख्यमंत्र्यांकडे दाद मागा, परंतु आपण खुलासा केलाय आपल्या कुठल्याही वक्तव्यामुळे पोलीस दलात त्यांचं खच्चीकरण होता कामा नये, त्यांची प्रतिमा मलिन होता कामा नये, हे आपले कर्तव्य आहे। शेवटी वर्दीचा आदर आपण केला पाहिजे। संजय गायकवाड आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात। आताही महाराष्ट्राचे पोलीस अकार्यक्षम आहेत असं वक्तव्य करून त्यांनी खळबळ उडून दिली। आता मात्र वरिष्ठांनी तंबी दिल्यावर संजय गायकवाड यांनी आपले शब्द मागे घेतले। लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी जबाबदारीनेच विधाने केली पाहिजेत। या प्रकरणानंतर आता गायकवाड यापुढे जबाबदारीने बोलतील अशी अपेक्षा करूयात। मयूर निकम, झी24 तास, मुंबई।